विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंधक स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. काय करावे बरे? खूप भूक लागली आहे, परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत. उत्तर: अन्नपदार्थ जर उघड्यावर असतील तर त्यावरती धूळ, माशा व इतर कचरा बसलेला असतो. अशा पदार्थामुळे विविध प्रकारचे पोटाचे आजार होतील, म्हणून उघड्यावरचे अन्न खाऊ नये. प्रश्न क्रमांक 2, जरा डोके चालवा. डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करणे, पाणी साचून न देणे यापैकी अधिक चांगला उपाय कोणता आणि का? उत्तर: कीटकनाशकाची फवारणी केली असता डास मरतातच, परंतु आजूबाजूच्या परिसरातील प्रदूषण वाढेल. पाणी साचले नाही तर डासांची पैदास त्यांची समस्या निर्माण होणार नाही. म्हणून डासांची पैदास होऊ नये म्हणून कीटकनाशकाची फवारणी करण्यापेक्षा आणि पाणी साचून न देणे अधिकच उत्तम आहे. प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. संसर्गजन्य रोग म्हणजे काय? उत्तर: एका माणसाकडून दुसऱ्याला ज्या रोगांची लक्षणे किंवा लागण होते त्या रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. रोग प्रसाराची माध्यमे कोणती आहेत? उत्तर: दूषित पाणी, अन्न, दूषित हवा ही रोग प्रसाराची माध्यमे आहेत. डास, पिसवा व माशा यांसारखे कीटकही रोग प्रसार करतात. अस्वच्छ कपडे व वस्तूही रोग प्रसार करतात. रोगाची साथ येते तेव्हा काय होते? उत्तर: एकाच ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी संसर्ग होतो. लोक बाधित होतात. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. लसीकरण म्हणजे काय? उत्तर: शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता विकसित करण्यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडाद्वारे लस देण्यात येते, त्याला लसीकरण असे म्हणतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा. उत्तर: पोलिओ प्रतिबंधक लस. 2. क्षय प्रतिबंधक लस. 3. त्रिगुणी लस. यात घटसर्प, डांग्या, खोकला व धनुर्वात या लसींचा समावेश असतो. प्रश्न क्रमांक 4, पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा. आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो. चूक. काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात. चूक. प्रश्न क्रमांक 5, पुढे काही रोग दिले आहेत, त्यांचे अन्नातून प्रसार, पाण्यातून प्रसार, हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा. मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, क्षय, कावीळ, गॅस्ट्रो, हगवण, घटसर्प. उत्तर: हवेतून प्रसार होणारे रोग आहेत क्षय, घटसर्प, तर अन्नातून प्रसार होणारे रोग आहेत टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो, हगवण, कावीळ. पाण्यातून प्रसार होणारे रोग आहेत कॉलरा, टायफॉइड, हगवण, कावीळ. प्रश्न क्रमांक 6, कारणे द्या. गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे. उत्तर: कॉलरा या रोगाचे जंतू रोगाच्या विष्ठेमार्फत पाण्यामध्ये पसरले जातात. असे पाणी प्यायल्यामुळे कॉलराचा प्रसार होतो. गावाच्या सामायिक स्रोतांचे पाणी जर कॉलराच्या रोगजंतूंनी दूषित झाले तर कॉलराची साथ पसरणे. अशा वेळी पाणी उकळून प्यायला हवे. त्यातील रोगजंतू नाश पावतात व आपले आरोग्य धोक्यात येत नाही. म्हणून गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे. परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत. उत्तर: पाण्याच्या डबक्यात डासांची पैदास होते. हिवताप या रोगाचे जंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात. डासांची पैदास रोखली की हिवताप व डेंग्यू यांसारख्या आजारावर नियंत्रण करता येते. म्हणून परिसरातील पाण्याची डबके होऊ देऊ नयेत. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.